नमस्कार, मी डॉक्टर अरुण कुमार खोलकुटे, माजी वन्यजीव पशुचिकित्सक, वन विभाग, नागपूर। आज मी आपल्यासमोर फार मोठ्या प्रश्नावर चर्चा करणार आहे व माहिती देणार आहे। उन्हाळा जवळ आल्यामुळे, उष्णतामानामुळे जंगलातील पाण्याचे साठे हे कमी होतात, नदी नाले आटतात। त्यामुळे वन्य प्राण्यांना पाणी पुरवठा करण्याचे फार महत्त्वाची आणि जबाबदारीचे काम वन विभागाला 24 तास करावे लागते। काही ठिकाणी वन्य प्राणी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करतात। या पाणवठ्यावर 24 तास पाणी राहील याची काळजी वन विभाग अत्यंत लक्ष घालून देत असते व करत असते। काही ठिकाणी सोलार पंपच्या माध्यमातून सुद्धा पाण्याचे साठे तयार केले जातात। हे जे पाण्याचे साठे असल्यामुळे वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याचा सतत पुरवठा होत असतो। या कामी अनेक सेवाभावी संस्था, वन्यजीव पशुचिकित्सक व प्रामुख्याने वन विभाग फार महत्त्वाची भूमिका बजावत असते। कारण 24 तास पाणी पुरवठा असणे व ते नियमित ठेवणे हे सुद्धा एक जिकिरीचे काम असते। यासाठी वन विभाग अहोरात्र मदत करत असते। परंतु या अशा परिस्थितीत पाण्याचा जेव्हा दुष्काळ असतो, टंचाई असते व कृत्रिम पाणवठ्यात जेव्हा पाणी टाकलं जातं, तेव्हा काही शिकारी किंवा अवैध शिकार करणारे शिकारी याच पाण्यात भरपूर प्रमाणात युरिया टाकतात। युरिया हे सर्वत्र उपलब्ध आहे व कृषीसाठी याचं फार महत्त्वाचं योगदान आहे। हे असं ओतलेलं युरिया जेव्हा पाण्यात मिसळतो तेव्हा पाणी एकदम थंड होतो। सारखं युरियाची पावडर यात ओतल्यामुळे एक अशी स्टेज येते की आता ते युरिया पाण्यात मिसळत नाही। त्यामुळे या अशा द्रावणाला संपृक्त द्रावण किंवा सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात। ही जी जास्तीची युरिया आहे किंवा युरियाचे आपण जे टाकलं आहे, कोणी टाकलं आहे त्यांनी, हे टाक्याच्या तळाशी एक पांढरी साय म्हणून गोळा होऊन जमा होते व एक सादरच पांढऱ्या रंगाची तयार होते। हे जे संपृक्त द्रावण आहे हे फारच घातक आहे, विशेषतः तृणभक्षी वन्य प्राण्यांकरता। कारण ह्या पाण्यात जर प्यायले वन्य प्राणी, तृणभक्षी वन्य प्राणी प्यायले तर त्यांना युरियाची विषबाधा होऊ शकते। जिकडे तिकडे पाण्याची टंचाई असल्यामुळे वन्य प्राणी पाणी थंड असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात हे पाणी पितात व हे युरिया मिश्रित सॅच्युरेटेड पाणी प्यायल्यामुळे वन्य प्राणी अमोनिया गॅसमुळे, सफोकेशनमुळे, गुदमरल्यामुळे मरण पावतात। याकरता हे एक फार मोठे जिकिरीचे काम, अशा अवैध शिकाऱ्यांना प्रतिबंध करण्याचे काम वन विभागाला डोळ्यात तेल टाकून करायचे असते। जेव्हा वन्य गस्ती पथक हे अशा पाणवठ्यावर निरीक्षणासाठी जातात, त्यावेळेला त्यांनी पाण्याच्या तळाशी पांढरी साय आहे का किंवा सादर आहे का यावर लक्ष देणे। त्या टाक्याजवळ जर गेलो तर आपल्याला युरिया जे असतो ते पाण्यात मिसळल्यामुळे व उन्हामुळे अमोनिया गॅस तयार होतो। त्यामुळे पाण्याच्या टाक्याजवळ अमोनिया गॅसचा आपल्याला वास येतो किंवा आजूबाजूला 1-2 पक्षीसुद्धा मरण पावलेले दिसतात। हे असं पाणी पिल्यानंतर वन्य प्राणी पोटावर लाथा मारून, गडबड लोळून, श्वास गुदमरल्यामुळे व मानेची शीरसुद्धा थरथर करताना दिसून येते असे लक्षणे दाखवतात। वन्य प्राण्यांना अशा वेळी उपचार करणे फार कठीण असते, कारण पोटात ट्यूब टाकावी लागते, जी पाळीव जनावरांना एक वेळ आपण करू शकू, पण वन्य प्राण्यांना उपचार करणे शक्य नाही। त्यामुळे काळजी घेणे हा एकमेव इलाज आपल्यासमोर आहे। आता हे पाणी जे आहे सॅच्युरेटेड युरिया सोल्युशनचं पाणी जे आपण पाहिलेलं आहे, हे युरिया टाकलं आहे की काही अल्कली टाकली आहे हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत। एक म्हणजे टाक्याजवळ अमोनिया गॅसचा वास येतो। दुसरी, पाण्याच्या तळाशी पांढरी पातळ किंवा जाड चादर दिसते। हे जर पाणी आपण उकळलं तर टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन तर अमोनिया गॅसचा वास येतो। अशी जर परिस्थिती आली तर मात्र आपल्याला ते पाण्याचं टाकं जे आहे, जे आपण कृत्रिमरित्या तयार केलं आहे, ते ताबडतोब वन्य प्राण्यांना पिण्यासाठी बंद करावे, कारण की धोका कधी होऊ शकतो।
हे जे पाणी आहे या पाण्याची आपण जर लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट करू शकतो अमोनिया गॅस आहे की नाही. तसेच pH पेपरच्या मदतीने या पाण्याचं pH पाहता येतो. पाण्याचा साध्या नॉर्मल किंवा शुद्ध पाण्याचा pH 7 आहे व युरिया मिश्रित पाण्याचा pH 7.2 असा असतो. जर pH पेपर बुडवल्यानंतर तो जर 7.2च्या वरती जर दाखवत असेल रंग तर समजावं यात अल्कली मिसळलेली आहे. या pH पेपरवर ऑलरेडी मार्किंग असतो प्रत्येक रंगाच्या. 7च्या वरती जर असेल pH तर अल्कली टाकली आहे आणि 7च्या खालती जर असेल तर पाण्यात ॲसिड मिसळलं आहे असे समजावे. त्यामुळे असे पाणी आपण नियमितपणे याचं चेकिंग करणं आवश्यक आहे. अमोनिया गॅस युरियामुळे लिबरेट असल्यामुळे आपल्याला कल्पना येते की यात भरपूर प्रमाणात युरिया टाकलेला आहे. खरं म्हणजे ज्या वन्य प्राण्यांचा जीव वाचावा म्हणून आपण जी महत्त्वाची पावले उचलतो त्याचाच फायदा काही समाजकंटक व वन्यजीवांची हत्या करणारे लोक घेत असतात. त्यामुळे वन विभागातील कर्मचारी स्वतः या बहुमूल्य कामासाठी स्वतःला झोकून देतो. हे जे काम आहे हे अत्यंत महत्त्वाचे व जीवनरक्षक एक काम वन विभाग सतत करत असतो. यासाठी येणाऱ्या अडचणी, प्रत्येक टाक्यामधील अंतर, प्रत्येक टाक्याची पाहणी. त्यामुळे जेव्हा आपण पहिल्यांदा पाणी ओततो तेव्हा पाण्याचा pH पाहून घ्यावा व नंतर प्रत्येक गस्ती पथकाने त्याला नेमून दिलेल्या टाक्यांवर जाऊन पाण्यात काही गडबड आहे का, काही टाकलं आहे का याचीसुद्धा खात्री करून घ्यावी. या सर्व कामात आपण वन विभागाला नक्की